राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या नावाने बोगस कर्ज घेतल्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून 2004 ते 2007 या कार्यकाळात 10,000 शेतकऱ्यांच्या नावे 9 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा आरोप विखे पाटलांवर आहे। तत्कालीन संचालक मंडळाने कर्जाचे पैसे शेतकऱ्यांना न देता स्वतःसाठी वापरल्याचा आरोप तक्रारदार बाळासाहेब विखे पाटील यांनी केला आहे। परिणामी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं। त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह 54 जणांवर लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजकीय अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। विखेंच्या कारखान्याने आधी शेतकऱ्यांच्या नावाने बोगस कर्ज घेतलं आणि त्यानंतर देशभरात ज्यावेळेला शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली त्यावेळेला विखे पाटलांनी शेतकऱ्यांच्या नावाने घेतलेलं बोगस कर्ज माफ करून घेतलं। आता तरी त्यांनी नैतिकतेच्या आधारावर मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा अशी मागणी तक्रारदार बाळासाहेब विखे पाटील यांनी केली आहे। महायुती सरकारमध्ये अनेक आमदार व मंत्री विविध प्रकरणांमध्ये अडचणीत सापडल्याचं दिसून येत आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे हे अडचणीत सापडले होते। आता राधाकृष्ण विखे पाटलांवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।